समर्थ. नमस्कार, मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला 38 साईजच्या कटोरीच्या ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे. क्रॉसपट्ट्या मी दोन्ही साईडच्या एकेरी साईडनं कटिंग केल्या होत्या आणि मी या ठिकाणी दाबटीप देत आहे. दाबटीपने काय होतं, आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग ही छान येते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं दाबटीप द्यायची आहे क्रॉसपट्टीवरती, तर फिनिशिंग ही छान येते आणि ब्लाऊजही छान दिसतो. दोन्ही साईडला शिलाई मारून घेतली आणि मधोमध मी याची कटिंग करून घेणार आहे. दोन्ही बाजूला 2 आपण अशा क्रॉसपट्ट्या लावून घेणार आहोत. पण त्याच्या पूर्ण टोटल 4 होत्या, आता त्या 2-2 झालेल्या आहेत. कटोरीचे टक्स मी अगोदरच कटिंग करून ठेवले होते. आता मी त्याची स्टिचिंग करायची. स्टिचिंग या पद्धतीने करायची, आपलं जे मेजरमेंट आहे ते आपण घेऊन घ्यायचे आणि त्या परफेक्ट मापावरच आपली स्टिचिंग आली पाहिजे. बरोबर. तर इथं मी कटोरी 6 इंचची कटोरी घेतलेली आहे, म्हणजे दोन्ही साईडला 3-3 इंच घ्यायचं आहे, टोटल 6 इंच. तर जोपर्यंत आपले 6 इंच बरोबर येत नाही तोपर्यंत आपण ही कटोरी स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे बरोबर 6 इंचवरतीच मी स्टिच करून घेत आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच सोडून घेतलेलं आहे. दोन्ही कटोऱ्या एकमेकावर ठेवून बरोबर मेजरमेंट घ्यायचं आहे हाफ साईजमध्ये, डबल लेअरमध्ये. तर मी इथे डबल लेअरमध्ये 3-3 दोन्ही साईडला म्हणजे 6 इंच टोटल. ब्लाऊज शिवत असताना परफेक्ट मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे, म्हणजे आपलं ब्लाऊजसुद्धा हे परफेक्टच बसणार. बघू शकता इथं दोन्ही साईडला 3-3 इंच आलेलं आहेत आणि 3-3 इंचवरती मी दोन्ही साईडला मार्क करून घेतलेलं आहे. आता आपला मोंडा घ्यायचा आहे. कटोरीचा टक्स मारून झाल्यानंतर लगेच मोंडा हा स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे एकेरी हाताने समोरचा भाग हा स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, मोंडा आणि कटोरी ही एकमेकांना जोडून घ्यायची आहे. जोडून या पद्धतीने घ्यायची आहे की आपलं जेवढं मेजरमेंट आहे कटोरीचं, तर 6 इंचची माझी इथं कटोरी आहे, तर 6 इंचवरतीच बरोबर हे आपलं स्टिच झालं पाहिजे. तर यासाठी मी अगोदर मार्किंग करून घेतली होती, त्यावरतीच मी इथं स्टिच करून घेत आहे. अगोदर मार्किंग केल्याने आपलं काम हे सोपं होतं. आता मी इथे दोन्ही कटोऱ्या ह्या सोबत जोडून घेत आहे, कारण दोरा जर कट करत गेलो तर आपला टाईम हा वेस्ट जातो. त्यामुळे दोन्ही कटोऱ्या मी एकसाथ जोडून घेतल्या आहेत. आता इथे कटोरीवरती मी दाबटीप देणार आहे, कारण हा ड्रेसचा कापड आहे. त्या ताई ड्रेसच्या कापडावरती ब्लाऊज शिवत आहे, त्यामुळे मी इथं दाबटीप देऊन घेतली आहे कटोरीला. कारण कपडा हा फिनिशिंगमध्ये बसण्यासाठी इथे मी वरती दाबटीप देऊन घेतलेली आहे. जर ब्लाऊजचं कापड असेल तर दाबटीप द्यायची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी